ओम नमः शिवाय. गणेशाचा शिवजींकडून शिरच्छेद. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजी मोठी सेना घेऊन युद्ध करण्यासाठी निघाले. ते पाहून गणांना आणि देवदेवतांना पुन्हा उत्साह निर्माण झाला. ते पुन्हा लढू लागले. त्यावेळी गणेशाने देखील आपली ताकद दाखवली. गणेशाचा पराक्रम वाढत चालला होता. त्याच्यासमोर कोणाचे काही चालले नाही. शिवजींनी हातात त्रिशूल घेतले आणि ते गणेशावर धावले. त्यावेळी गणेशने आपल्या पार्वती मातेचे स्मरण केले आणि शिवजींच्या हातावर प्रहार केला. त्यामुळे शिवजींच्या हातातून त्रिशूल खाली गळून पडले. शिवजींनी विचार केला, याने माझी अशी अवस्था केली आहे, तर मग गणांची काय अवस्था झाली असेल. आता श्रीहरी व गणेशाचे युद्ध सुरू झाले. गणेशाने प्रहार करून श्रीहरींना खाली पाडले. ते पुन्हा उठले आणि युद्ध करू लागले. त्यावेळी शिवजींनी आपल्या हातात पुन्हा त्रिशूल घेतले आणि गणेशाचे शिर छाटून टाकले. त्यावेळी सर्व देव आणि गण एकदम शांत झाले. गणेशाला जीवनदान लाभले. ही घटना पाहून पार्वतीला अतिशय दुःख झाले. ती रडू लागली, विलाप करू लागली. पार्वती क्रोधायमान झाली होती. तिने अनेक मोठमोठ्या शक्ती निर्माण केल्या. त्या शक्ती देवदेवता व गणांबरोबर युद्ध करू लागल्या. सर्वजण घाबरले. भयाने व्याकुळ होऊन ते इकडे तिकडे धावू लागले. मोठ्या प्रमाणात महायुद्ध सुरू झाले होते. अनेक गणांना आपला प्राण गमवावा लागला होता. सर्व देवतांनी पार्वतीची प्रार्थना केली. तेव्हा पार्वती म्हणाली, माझ्या पुत्राला प्रथम पूजेचा मान द्यावा. तसेच त्याला आत्ता ताबडतोब जिवंत करावे, तरच माझ्या शक्ती थांबतील. शिवजींच्या सांगण्याप्रमाणे एकदंत हत्तीचे मस्तक आणले. ते गणेशाच्या कलेवरावर ठेवले आणि गणेश जिवंत झाला. पार्वतीला आनंद झाला. त्या अत्यंत तेजस्वी अशी गणेशाला जिवंत झालेले पाहून देव, ऋषी, मुनी, गण या सर्वांना आनंद झाला. शिवपार्वतीचे गणेशांना आशीर्वाद. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले, शिवजींच्या कृपेने गणेश पुन्हा जिवंत झाला, त्यानंतर काय घडले ते सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, पार्वतीपुत्र गणेश जिवंत झाला तेव्हा कैलासावर मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. पार्वतीने त्याला वस्त्रे, आभूषणे दिली. सिद्धींनी त्याची पूजा केली. पार्वती म्हणाली, गणेशा, सर्वजण प्रारंभी तुझी पूजा करतील. तुझ्या मुखावर शेंदरी आभा आहे म्हणून तुझी शेंदुराने पूजा करतील. जे तुझी षोडशोपचारे पूजा करतील त्यांची अनेक विघ्ने दूर होतील. पार्वतीपुत्र गणेशाला शिवाच्या मांडीवर बसवले. गणेशाने सर्व देवता व ऋषीमुनींना नमस्कार केला. शिवजी म्हणाले, तू विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध पावशील. उपासकांना उत्तम प्रकारचे फळ देणारा होशील. तुझी प्रारंभी पूजा न करता जे आमची पूजा करतील त्यांना इष्टफळ प्राप्त होणार नाही. त्यानंतर शिवजींनी विविध प्रकारच्या सामग्रीने गणपतीची पूजा केली. श्रीहरी, पार्वती व सर्व देवांनीही अत्यंत आदरभावनेने त्यांची पूजा केली. त्यांना सर्वाध्यक्ष म्हणून घोषित केले. शिवजींनी त्याला लोककल्याणार्थ विविध प्रकारचे वर दिले. तू महापराक्रम करून अनेकावर विजय प्राप्त करशील. मी तुला आता गणांचा अधिपती केले आहे. सर्व गण तुझ्या आज्ञेत राहतील. तू सर्वांना पूजनीय होशील. विघ्नहर्ता अशी तुझी ख्याती होईल. शिवजींनी गणेशाला अनेक आशीर्वाद दिले. त्यावेळी मंगलवाद्य वाजवण्यात आली. शिवजी म्हणाले, गणेशा, तू भाद्रपद महिन्यातील वद्य चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी पार्वतीच्या संकल्पाने निर्माण झाला आहेस. त्या तिथीला व प्रत्येक मासातील वद्य चतुर्थीला तुझे व्रत करतील त्यांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त होईल. जे तुला अनन्य भावाने शरणे येतील त्यांचे जीवन आनंददायी होईल. अशा प्रकारे गणेशाचा महिमा शिवजींनी वाढविला. पार्वतीला आनंद झाला. गणेशाचे जे पूजन करतील त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. सर्वार्थाने त्यांचे कल्याण होऊ शकेल. गणेशाची विविध स्थाने निर्माण होतील आणि त्यांच्या महिमा सदैव वाढत राहील. गणेशाच्या शिवपार्वतींना 7 प्रदक्षिणा. नारद ब्रह्माजींना म्हणाले, गणपती गणाध्यक्ष झाल्यानंतर पुढे काय घडले ते मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, कुमार आणि गजानन या दोघांच्या सहवासात शिवपार्वती आनंदाने राहत होती. त्या दोघांच्या बाललीला पाहून शिवपार्वतींना फार आनंद होत होता. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे हळूहळू ते मोठे होऊ लागले. शिव आणि पार्वती एके दिवशी एकांतात बसले होते. त्यावेळी पार्वती म्हणाली, नाथ, आपले दोन्ही पुत्र उपवर झाले आहेत. त्यांचा आता विवाह केला पाहिजे. तेवढ्यात
दोन्ही पुत्र तेथे आले. मातेचे बोलणे ऐकून त्यांच्या मनात विवाहाची इच्छा निर्माण झाली. कुमार म्हणाला, प्रारंभी माझा विवाह करावयाचा. गणपती म्हणाले, नाही, प्रारंभी माझा विवाह करावयाचा. शिवपार्वती म्हणाले, तुम्ही दोघांनी पृथ्वी प्रदक्षिणेस जावे. ही परिक्रमा पूर्ण करून जो आधी येईल त्याचा विवाह प्रारंभी करावयाचा, ही अट दोघांनीही मान्य केली. कार्तिकेय ताबडतोब पृथ्वी प्रदक्षिणेस निघाला. बुद्धिमान गणेश तेथेच थांबले. ते थांबून विचार करू लागले. त्यांनी एक युक्ती शोधली. मंगल स्नान केले आणि आईवडिलांना आसनावरती बसविले. गणेशाने त्यांची मनोभावे पूजा केली. आईवडिलांना 7 प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांची स्तुती केली. शिवपार्वती म्हणाले, गणेश, तू पृथ्वी प्रदक्षिणेस केव्हा जाणार? गणेश म्हणाले, जो आपल्या मातापित्यांचे पूजन करून त्यांना प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळते, असे वेदशास्त्राचे मत आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्येही तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्या धर्मवचनाला अनुसरून मी तुमची पूजा करून तुम्हाला प्रदक्षिणा घातल्या. आता माझा विवाह लवकर करून द्या. गणपतीचे बोलणे ऐकून शिवपार्वतीला आश्चर्य वाटले. त्यांनी त्याचे कौतुक केले. ते म्हणाले, हे गजानना, तुझी बुद्धी अगाध आहे. धर्मशास्त्राचा तुझा अभ्यास आहे. आता प्रारंभी तुझ्या विवाहाचा विचार आम्ही करणार. आम्हाला प्रदक्षिणा घालून तू पृथ्वी प्रदर्शनाचे फळ प्राप्त केलेस. आता लवकरच तुझा विवाह होईल. गणेशाचा विवाह आणि कार्तिकेयांचे गमन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवपार्वतीने गणेशाचा विवाह करण्याचे ठरवले. ते अनुरूप वधूचा शोध करू लागले. ही बातमी प्रजापती विश्वरूपाला समजली. त्याला सिद्धी आणि बुद्धी अशा 2 कन्या होत्या. त्या अतिशय सुंदर आणि शुभ लक्षणांनी युक्त होत्या. त्यामुळे तो कैलास पर्वतावर आला. विश्वरूपाने शिवपार्वतीसमोर आपल्या मुलींचा प्रस्ताव ठेवला. शिवपार्वतीने ते मान्य केले. गणेशाचा सिद्धी व बुद्धी यांच्याबरोबर विवाह झाला. या मंगल प्रसंगी कैलासावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गणेशाला सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले. शिवपार्वतीने आलेल्या सर्व लोकांचा यथोचित मान सन्मान केला. नारदा, कुमार पृथ्वी प्रदक्षिणा करून तो कैलासाकडे निघाला. त्यावेळी तू त्याला गाठले आणि घडलेली सर्व हकीकत सांगितलीस. त्याला क्षेम आणि लाभ ही 2 पुत्रे झाले. कुमार हे शिवपार्वतीचे वागणे मला योग्य वाटले नाही. त्यानंतर कुमार कैलासावर आला. त्याने शिवपार्वतीला नमस्कार केला आणि तो क्रौंच पर्वतावर जाण्यासाठी निघाला. शिवपार्वतीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचे ऐकले नाही. आजपर्यंत तो त्याच पर्वतावर वास्तव्य करून आहे. कार्तिक महिन्यात सर्व देवऋषी मुनी त्यांच्या दर्शनास जातात. कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्रावर जो कार्तिकेयाचे दर्शन घेतो त्याचे सर्व प्रकारचे पाप नाहीसे होऊन जाते. त्याला इच्छित फळ प्राप्त होते. शिवपार्वतीला कुमाराची दया आली आणि क्रौंच पर्वतावर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या रूपाने वास करू लागले. हे नारदा, हे आख्यान जो कोणी परमश्रद्धेने वाचतो त्याचे सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होऊन जाते. त्याचे जीवन आनंदमय होते. जय जय रघुवीर समर्थ.